नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑलरेडी पॅन हा जो काही एरर आहे तो पाहणार आहोत। यासाठी पोर्टल आपण लॉग इन करणार आहोत। लॉग इन केल्यानंतर आपला जो काही ID पासवर्ड आहे तो टाकून आपण सबमिट करणार। त्यानंतर NSDL EKYC पॅन हा फॉर्म भरणार आहोत। त्यामध्ये EKYC, त्यानंतर न्यू, त्यानंतर कस्टमरचे आधारप्रमाणे नाव, जन्मतारीख मेल फिमेल, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID आणि खाली टिक मार्क करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर इथे कस्टमरचा आधार नंबर, टायटल, कस्टमरचे आधारप्रमाणे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि खाली टिक मार्क करून सबमिट करायचे। केल्यानंतर असा एरर येतो, ऑन व्हेरिफिकेशन विथ पॅन डाटाबेस पॅन हॅज ऑलरेडी बीन इश्यू अगेन्स्ट प्रोव्हाइडर। म्हणजे तुम्ही जो काही आधार नंबर टाकला त्या आधार कार्डला ऑलरेडी एक पॅन कार्ड लिंक आहे किंवा त्या कस्टमरचे ऑलरेडी पॅन कार्ड काढले गेले आहे। हे कस्टमरला कधी कधी माहीत नसते किंवा आठवतही नसते त्यांनी पॅन कार्ड कधीतरी कोणाकडे काढायला दिलं होतं म्हणून। अशा वेळेस काय करायचं, आपल्या पोर्टलला लॉस्ट पॅन फाइंडमध्ये जायचं, कस्टमरची आधार डिटेल टाकायची आणि तो पॅन नंबर शोधायचा। पॅन नंबर शोधून झाला की CSF करेक्शनचा फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा। म्हणजे पॅन कार्ड ईमेलवरती 8 दिवसात येते आणि घरपोच 15 दिवसात येऊन जाते। म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतो। हा एरर सर्वांनी लक्षात असून द्या। जेव्हा कस्टमरचे ऑलरेडी अगोदरच त्या आधारला लिंक पॅन कार्ड असते किंवा अगोदरच पॅन कार्ड काढले असते, अशा वेळेस हा एरर येतो। मित्रांनो, आपल्या वेबसाईटला तसेच यूट्यूब चॅनलला भेट द्या, त्यावरती भरपूर व्हिडिओ आहेत। धन्यवाद।